नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री लाळे पुजारी, होमिओपॅथिक फिजिशियन। मी आज तुम्हाला प्रेग्नन्सी हा आजार आहे का किंवा प्रेग्नन्सीमध्ये खूप पथ्यपाणी करावं लागतं, जर केलं नाही तर बाळाला लगेच त्रास होतो, असा काही समज आहे का याबद्दल बोलणार आहे। तर आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेचे पेशंट पाहायला मिळतात। तर आता त्यामध्ये काय आहे की पहिला पेशंट ज्यांना प्रेग्नन्सी असते ते 3-4 महिने दाखवतच नाही, आणि जरी समजा पहिल्या महिन्यात दाखवले असेल, डॉक्टरने सोनोग्राफी ॲडवाईस केली असेल, तर पेशंट कुठं बाहेर गेला असेल किंवा विसरला असेल तर ते लक्षच देत नाही। मग हा काय आहे, हा प्रकार म्हणजे टोटल निग्लिजन्स। किंवा समजा काही मेडिसिन्स दिल्या असतील डॉक्टरने, आयर्न, कॅल्शियम, तर ते नीट घेत नाहीत, ते गादीखाली वगैरे काही स्त्रिया लपवून ठेवतात की त्यांना असं वाटत असते जणू काही डॉक्टरनी आपल्याला एखादा विषारी पदार्थच दिलेला आहे। हे म्हणजे टोटल निग्लिजन्स आला। आता दुसरा प्रकार कुठला, अतिकाळजीपणा। तर यामध्ये प्रेग्नन्सी राहिलेल्या पेशंट डॉक्टरना विचारतो, डॉक्टर जिना चढू का, जिना उतरू का। तर यामध्ये काय, जिना चढ उतार करायला काही प्रॉब्लेम नसतो प्रेग्नन्सीमध्ये, फक्त जिना चढ उतार करताना आपला पाय घसरला नाही पाहिजे, हे त्यातलं महत्वाचं आहे। आता 5 किलोपेक्षा जास्त वजन शक्यतो गरोदर स्त्रीने उचलू नये। त्यानंतर घरातील कामे करताना जर जास्त पोटावर ताण येत असतील, ज्या कामांमुळे पोटावर ताण येत असेल ती कामं घरातील करू नये, ते तशा प्रकारची वजन ही स्त्रीने उचलू नये। त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे काय आहे की यामध्ये डाव्या कुशीवर स्त्रीने झोपावे, शक्यतो स्त्रीने प्रवास टाळावा। त्यानंतर समजा एखादी जर गोष्ट फरशीवर पडली असेल आणि गरोदर स्त्रीला जर ती उचलायची असेल तर गरोदर स्त्रीने गुडघ्यातून वाकून ती गोष्ट उचलावी, पोटातून स्त्रीने वाकायचं नाही। जर स्त्री खाली वाकली तर पोटाच्या स्नायूंच्यावर ताण येतो, गर्भावर ताण येण्याची शक्यता राहते। तर यामध्ये काय आहे की जरी समजा प्रेग्नन्सी असताना एखाद वेळेस थोडंसं मॉर्निंग सिकनेस म्हणजे उलटी, मळमळ, डोकेदुखी अशी जर काही लक्षणे दिसली तर स्त्रियांनी हे लक्षात घ्यावं की हे जे गरोदरपण आहे हे आपला आई होण्याचं लक्षण आहे, त्यामुळे त्याचा स्त्रियांनी बाऊ करू नये जास्त, आणि म्हणजेच जी प्रेग्नन्सी आहे ती हॅपी जर्नी होऊ शकते। आता ह्यामध्ये काय आहे, काही स्त्रियांना खूपशा पदार्थ खावे वाटतात, तर या नावाखाली हॉटेलिंग करतात मुली, पिझ्झा, बर्गर खातात, तर हे शक्यतो टाळावे। तर मैत्रिणींनो, प्रेग्नन्सी हा एक सुखद अनुभव आहे, ही एक फिजिओलॉजिकल कंडिशन आहे। प्रेग्नन्सी हा आजार नाही, याला कुठलेही फारसे पथ्यपाणी नाही। तर प्रेग्नन्सीचा कुठलाही बाऊही करू नये आणि जास्त प्रमाणात निग्लेक्टही करू नये। थँक्यू।